बालगोपाल तालीम मंडळ आयोजित आणि जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेला आजपासून छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरुवात झाली। दुपारच्या सत्रात श्री शिवाजी तरुण मंडळ आणि फुलेवाडी संघात सामना होता, पण शिवाजी तरुण मंडळाचा संघ उपस्थित राहिला नसल्याने फुलेवाडी संघाला पुढे चाल देण्यात आली। तर सायंकाळच्या सत्रात दिलबहारने 3-0 गोल फरकाने उत्तरेश्वर संघावर विजय मिळवला। माजी आमदार स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री बालगोपाल तालमीच्या वतीनं आणि जाधव इंडस्ट्रीजच्या पुढाकारातून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलंय। या स्पर्धेचं उद्घाटन माजी खासदार संजय मंडलिक, शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, माजी नगरसेवक संभाजी जाधव, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या हस्ते झालं। तालमीचे अध्यक्ष राजेंद्र कुरणे, कार्याध्यक्ष निवास शिंदे, अप्पासाहेब साळोखे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार झाला। स्पर्धेतील पहिला सामना शिवाजी तरुण मंडळ आणि फुलेवाडी क्रीडा मंडळ संघात होता, पण शिवाजी तरुण मंडळाचा संघ अनुपस्थितीत असल्यानं संयोजन समितीनं फुलेवाडी संघाला पुढे चाल दिली। सायंकाळच्या सत्रात दिलबहार तालीम मंडळ आणि उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम संघात सामना झाला। पूर्वार्धात दिलबहार संघाच्या खेळाडूंचं उत्तरेश्वर संघावर आक्रमण राहिलं। दोन्हीकडून गोलसाठी प्रयत्न झाले। सामन्याच्या 25व्या मिनिटाला दिलबहारच्या स्वयं साळोखेला गोलची संधी मिळाली। या गोलची परतफेड करण्यासाठी उत्तरेश्वरकडून प्रयत्न झाले। दिलबहारकडून प्रथम भोसले, सार्थक मखदूम, फेबिन यांच्या चढाया झाल्या। सामन्याच्या 71व्या मिनिटाला संकेत वेसणेकरनं उत्तरेश्वरची बचावफळी भेदत दुसरा गोल नोंदवला। या दोन्ही गोलची परतफेड करण्यासाठी उत्तरेश्वरकडून अथर्व पाटील, शोएब बागवान, तुषार पुनाळकर, मयूर कदम, इलियन शर्मा यांनी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले। सामन्याच्या 83व्या मिनिटाला दिलबहारच्या थंजलीनं तिसरा गोल नोंदवत संघाला विजयी केलं। यावेळी हर्षल सुर्वे, रौनक शहा, इस्माईल बागवान, युवराज कुरणे, ओंकार जाधव, संदीप पवार, राहुल चव्हाण, मुसा नदाफ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।